अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चक्र गदा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. तुका मने पुरवी इच्छा, तुका मने पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या अवताराचं प्रवृत्ती निमित्त त्या अभंगातून प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या कृपेतून त्यांच्या पुण्येतून हा आजपर्यंत चालत आलेला उत्सव. त्या उत्सवातील आजचा हा मुख्य दिवस. आज तिथीला देव प्रकट झाले. तो काल होता द्वापार युग. द्वापार युगामध्ये देव त्या भूतलावरती अवतीर्ण झाले आणि कलियुगामध्ये याच तिथीला तोच भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आज प्रकट झालेला आहे. बरोबर. एकदा देव देव रूपाने प्रकट झाला आणि एकदा देव संत रूपाने प्रकट झाला. का काही देवाला बंधन आहे, काही मर्यादा आहे. त्या मर्यादेचं पालन करावं लागतं. त्याच्याकरता काही कार्य देवाला ती करता येत नाही. ती कार्य संतांच्या करवी करावी लागतात. म्हणून देवच संत रूपाने अवतीर्ण होतो. तसा आजचा हा ज्ञानोबरांचाही अवतार. त्यांच्या अवताराला आज 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आपले एका परीनं भाग्य आहे. का ज्यावेळी ज्ञानोबरांच्या अवताराला 800 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आपण जिवंत असणार नाही. 700 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी आपण
असे पण लहान बालक अवस्थेत असे, पण आपल्या जीवनातला मध्य आहे. आणि त्या मध्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाराजांचा सप्त शताब्दी सुवर्ण उत्सव संपन्न होत आहे. आणि तो योग आपल्या वाट्याला आलेला आहे, आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. तेव्हा त्या निमित्ताने आपण ज्ञानोबांच्या चरित्राचं थोडंसं चिंतन अवलोकन थोडंसं केलेलं आहे. तेव्हा संत अवताराचंही महत्व आहे आणि देव अवताराचं पण महत्व आहे बरं का. देवही अवताराला येतो आणि संतही अवताराला येतो. कोणा करता येतो? देव भक्ता करता अवतीर्ण होतो आणि संत सकल जीवा करता अवतीर्ण होतात. देव दुष्टाचा संहार करतो, संत दुष्टाचा दुष्टपणा घालवतात. देवही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सहित अवतीर्ण होतो, संतही कर्तुम अकर्तुम अन्यथा शक्ती सहित अवतीर्ण होतात बरं. देवही स्वतःच्या इच्छेने येतो, संतही स्वतःच्या इच्छेने येतात. कार्याची पूर्ती झाली की स्वतःहून जातात, तसं संतही कार्यपूर्ती झाली की आपणहून जातात बरं. म्हणून दोघांच्या येण्यामध्ये जवळजवळ सारखेपणच आहे. पैकी आजचा हा भगवंताचा अवतार आहे. भगवंताचे अनंत अवतार झाले. त्या अनंत अवतारापैकी आजचा हा 8वा अवतार आहे 10 अवतारापैकी. आणि आपल्या भागवत धर्मामध्ये विधी आहे की ते भगवंताचे जयंतीचे पर्व काळ आपण साजरे केले पाहिजेत बरं. ते उत्सव साजरे केले पाहिजेत. करण्याचा हेतू काय? समाजामध्ये भक्ती नांदावी, समाजामध्ये धर्म नांदावा हा येतो याच्या मग. हा उत्सव करण्याच्या मागे, या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला काही पुण्याचा संचय करता येतो. आपण एखाद्याचा वाढदिवस करतो, वाढदिवसाने पुण्याचा संचय होत नाही बरं. असलेलं धन खर्च करावं लागतं. कुणाचाही वाढदिवस करा, वाढदिवसाने पुण्य मिळत नाही. अन्नदान करा, वस्त्रदान करा, काही करा, पुण्य मिळत नाही बरं. पण भगवंताचा उत्सव जर केला, त्याच्यामध्ये तुम्ही जर सहभागी झाला, नवे नवे त्या उत्सवामध्ये तुम्ही काही नाही दिलं, येऊन केवळ 7 दिवस श्रवण जरी केलं तरी पुण्य मिळतं बरं. म्हणजे खर्चा वाचून फायद्याचं होतं ते करावं का खर्चाचं करून फायदा होत नाही ते करावं, हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. बुद्धी दिलेली आपल्याला, निवाडा करा. कारण आज मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य संचय झाला पाहिजे. आपण नेहमी वर्णन करतो, मनुष्याचा जन्म पाप घालवण्याकरता आणि पुण्य निर्माण करण्याकरता आहे. आणि पशुचा जन्म पाप आणि पुण्य भोगण्याकरता आहे. त्याला पापही करता येत नाही आणि त्याला पुण्यही करता येत नाही बरं. कुत्र जरी कीर्तनाला येऊन बसलं तरी पुण्य नाही बरं. आणि कीर्तनात येऊन त्यानं जरी देहधर्म केला तरी त्याला पाप नाही का? पशु काय पाप पुण्य जाणती, त्याला पापही कळत नाही, पुण्य कळत नाही. पण इथं जर मनुष्य कीर्तनात मांडी न घालण्याच्या ऐवजी पाय जर लांब केला तरीही दोष आहे बरं का. शास्त्रामध्ये वर्णन केलंय, मी कोणाविषयी बोलत नाही, तुम्हाला फरक सांगतोय. शेवटी शास्त्राने सांगितलं आता पराधीनता झालेली आहे. शरीराची पराधीनता निर्माण झाल्यानंतर शास्त्राने सवलत दिलेली आहे बरं. शासनाने दिलेली सवलत वेगळी आणि शास्त्राने दिलेली सवलत वेगळी बरं. आता शरीरच साथ देत नाही, शरीर साथ
देत नाही म्हणून तर सांगावं लागलं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. हा शरीर जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत माणसांनी पुण्य मिळवावं बरं का, सत्कर्म करावं. शरीराच्या ठिकाणी काही पराधीनता निर्माण झाल्यानंतर आता करता येत नाही, तेव्हा आता घर बसून राहावं. तात्पर्य ह्या पर्व काळाचं अनन्यसाधारण असं महत्व सांगितलेलं आहे. पण देवाचं प्रगटीकरण आणि त्या प्रगटीकरणाच्या निमित्ताने काय देवाचं वर्णन करावं. वर्णन करणाऱ्यालाही पुण्य आहे, ऐकणाऱ्यालाही पुण्य आहे. नवे नवे तुकोबारांनी वर्णन केले. एखाद्यातलं काहीच कळत नाही, पण एखाद्याला इथं घेऊन आला तरी घेऊन येणाऱ्याला आणलेल्याच्या पैकी अर्ध पुण्य मिळतं बरं का, अर्ध पुण्य मिळतं. त्याला सांगितलं मठामध्ये सप्ताह चालायचं कीर्तनाला, ते म्हणते मी कधी कीर्तन ऐकलं नाही, कीर्तन म्हणजे काय मला माहिती नाही, मला ठिकाण माहिती नाही, तिथं पण जाता येते. मी तुला घेऊन जातो, येताना घेऊन येतो, का मी मळ्यात राहतो, माझ्या बरोबर कोण नाही. हा, त्याच्या वाट्याचं त्याला तर मिळतच, पण ज्याला घेऊन आला त्याचा अर्ध मिळतो बरं का. एवढा या उत्सवाचा, या सत्कर्माचा विचार शास्त्रांनी प्रगट केलेला आहे बरं का. आणि एवढा विचार सांगून सुद्धा माणसं येतीलच मात्र असं काही नाही बरं का. येतीलच असं काही नाही का, त्याच्या जीवनामध्ये काही प्रतिबंध येतात आणि त्या प्रतिबंधाचा परिणाम माणसं येऊ शकत नाहीत. अभागी त्याचं वर्णन केले बरं. म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपण त्या भगवंताचा हा दरवर्षी उत्सव संपन्न करतो. तेव्हा आज तिथेला तो परमात्मा भूतलावरती अवतीर्ण झाला. का अवतीर्ण झाला आणि देवच का अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण होऊन त्यांनी काय केलं याचा काही विचार या अभंगामधून महाराजांनी केलेला आहे. त्याचा थोडासा विचार आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. या भूतलावरती सर्वांना यावं लागतं, सर्वांना म्हणजे जीवाला यावं लागतं बरं का. पण जीवाला जरी यावं लागत असलं तरी देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं बरं का. म्हणून फरक सांगितलेला आहे. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत आपणहून येतात. देव तसा येत नाही बरं का. कधी येतो, धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई आता पाहतीस काही आता पाहतीस काही आता पाहतीस काही माझे पोटी धीर नाही माझे पोटी
धाव घाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपुटी. देवाचा धावा करावा लागतो, धावा केल्याशिवाय देव येत नाही. मग धावा कधी केला जातो? काहीतरी संकट पडल्यानंतर. आता ते संकट पडलं म्हणजे आमच्या तुमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे, आवाक्याच्या बाहेरच आहे. आता तिथं पर्यायच नाही. ते संकट देवाशिवाय आता कोणीही दूर करू शकत नाही. त्यावेळी धावा करावा लागतो एक. आणि देव तसा रिकामा नाही, देव रिकामा नाही. अहो त्रिभुवनाचा व्यवहार त्याला पाहावा लागतो. मुख्यमंत्री लगेच येतो का? मुख्यमंत्र्याला भेटता येतं का? एका राज्याचा व्यवहार करणारा मुख्यमंत्र्याला जर एवढं व्यस्त राहावं लागतं, त्या संपूर्ण त्रिभुवनाचा त्याला व्यवहार करायचा आहे, तो रिकामा असेल? संपूर्ण त्रिभुवनामध्ये कुठं काय चाललेलं आहे त्याला जाग्यावरती बसवून दिसतं का? सगळे कॅमेरे लावलेले आहेत, सगळे कॅमेरे लावलेले आहेत. कोण कीर्तनात कसा बसलाय, कोण काय बोलतोय त्याला कळतंय. आम्हाला कळत नाही कोणाला, बरं का? कळत नाही. संपूर्ण या विश्वामध्ये काय चाललेला आहे तो जाग्यावरती बसून, बर का, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देव आहे तो संपूर्ण या त्रिभुवनाचा व्यवहार पाहतो. किंबहुना आपल्या महिमेमध्ये देव असतो, आपल्या महिमेमध्ये असतो, बरं का? मासा महिमेमध्ये असलेला देव कधी येतो? महाराज म्हणतात काही त्या भूतलावरती काही असं संकट निर्माण झालं तर तो येतो. येतो नाम किंबहुना त्याला बोलवावं लागतं, त्याला बोलवावं लागतं. स्वतःच्या इच्छेनं बहुतांश देव येत नाही, बरं का? येत नाही. व हेंद्री सुद्धा देव लवकर प्रसन्न होत नाहीत का? होतात, बराच काळ लागतो. महादेवांचा देव, मग असा देव या भूतलावरती येतो. आणि भूतलावरती येतो, महाराजांना विचारलं, महाराज कसा येतो? रेल्वेनं येतो का विमानाने? कसा येतो म्हणजे महाराज म्हणतात कसा येतो? तो प्रगट होतो, पण येताना काय घेऊन येतो? रिकामा येत नसेल ना. पण या भूतलावरती यायचं म्हटलं तर काहीतरी कार्य करायचं आहे. आणि ते कार्य करण्याकरता देवाला काहीतरी घेऊन यावं लागतं. काय घेऊन यावं लागतं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. घेऊन या चक्र गदा
हाची धंदा करीतो, तो येताना घेऊन येतो घेऊन या चक्र गदा नाम. त्या देवाची ती आयुध आहेत आणि ती आयुध घेऊन तो येतो बर. न घेता आलं तर चालणार नाही का असं कोणी म्हणेल. चालेल, त्याबद्दल काही तक्रार नाही, पण सामान्य लोकाला देव देव कळणार नाही बरं का. देव देव कळणार नाही. पहा ना, कीर्तन करायचं आहे. कीर्तन म्हटलं की त्यात मृदंगवाला पाहिजे, म्हणणारा पाहिजे, टाळकरी पाहिजे. मग सगळ्यांना पोशाख पाहिजे, सगळ्यांना पोशाख पाहिजे. पण कीर्तनकार ओळखण्याकरता वेगळा पोशाख पाहिजे. काही समजा पॅन्ट घालून उभा राहिलं तर काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडणार नाही. पण सगळ्यापेक्षा कीर्तनकार ओळखता यावा. कीर्तनकार म्हणजे लोक लक्षात येतं, धोतर आहे, उपरण आहे, फेटा आहे. कीर्तनाला जायचं म्हटलं की घेऊन या उपरण, घेऊन या फेटा. त्याची ओळख होण्याकरता बरं का, ओळख होण्याकरता काही विशिष्ट आयुधाचा, काही पोशाखाचा विचार मांडलेला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यातला फरक कळावा, पोलीस आणि मंत्री यातला फरक कळावा. प्रत्येकाला पोशाखावरून त्याची ओळख होते बरं का. तसं सामान्य जीवाला देवाची सामान्य रूपाने ओळख व्हावी म्हणून देव काही आयुध धारण करतो बरं का. आणि ते अनेक प्रकारचे आयुध देव घेऊन येतो. घेऊन या चक्र गदा. चक्र आणि गदा इथे शब्द वापरला आपण आधी, त्याच्यामध्ये सर्व आलं बरं का. मग कधी पूर्ण पहा, यादी दिलेल्या आहे. त्याच्या हातामध्ये शंख आहे, त्याच्या हातामध्ये कमळ आहे. त्या त्या अवताराप्रमाणे ती आयुध प्रकट केलेली आहे. राम अवतारामध्ये धनुष्यबाणाचा विचार आहे, कृष्ण अवतारामध्ये गदेचा चक्राचा विचार आहे. प्रत्येक अवताराच्या संबंधाने आयुध सांगितलेले आहेत बरं का. आणि ती आयुध घेऊन तो परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो. एक त्या भगवंताचं, एक ते बाह्य रूपाचं एक ऐश्वर्य आहे बरं का, ऐश्वर्य आहे. म्हणून बघा, सत्यनारायणाची जर पूजा करायची असेल तर पूजेला काय लागतो? शंख. हा नव पूजेचा. सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर शंख लागतो. तुमच्या घरात नसेल तर भटजीला घरातला न्यावा लागतो. का सत्यनारायणाची पूजा आहे, विष्णूची पूजा आहे. आणि विष्णूची पूजा करण्याकरता शंखाची पूजा तिथं करावी लागते. त्याचं ते आयुध आहे. म्हणजे त्या भगवंताचं ते आयुध आहे, तिथं पूजावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणून त्याचं एक त्या भगवंताचं ते एक ऐश्वर्य आहे बाह्य दृष्टीनं. त्याचा तो परमात्मा वापरही करतो परिस्थितीनुसार बरं का. पण ही आयुध घेऊन तो परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो. घेऊन या चक्र गदा. घेऊन काय करतो? हाची धंदा करीतो. त्या आयुधाचा तो वापर करतो बरं का. नुसतं घेऊन तो ठेवत नाही, त्याचा वापर करतो. प्रसंगानुसार तो वापर करतो. प्रवासाला निघायचं म्हटलं की साहित्य लागतं बरोबर, बॅटरी लागते. आता आपण पायी वारीला गेलो होतो, काय लागते? बॅटरी लागते, अंथरूण लागतं, पांघरूण लागतं, गरम कपडे लागतात, सगळं लागतं. बॅटरी लागते. मग बॅटरी लागते मग ती दिवसा वापरायची का रात्री वापरायची? तुम्ही सांगितलं येणाऱ्या लोकांनी आपल्याबरोबर बॅटरी घेऊन या म्हणून दिवसा लावून फिरायला लागला तर लोक वेड्यात करतील काही? बरोबर आणा, पण तेव्हा तुम्हाला रात्री जर मध्यरात्रीला तुम्ही जर उठला तर अंधारात काहीतरी कुठंतरी पडाल, त्यावेळी तुम्ही त्याचा वापर करा. का 24 तास वापर करतात? याच्यावरून देवाच्या आयुधाचा विचार करा ना.
तो काय सतत त्या आयुधाचा वापर करत नाही, पण प्रसंगानुसार त्या आयुधाचा त्याला वापर करावा लागतो. आणि तो वापर करावा लागतो. ते वापर करणं, वापरणं, याला शब्द वापरला, हाची धंदा करीतो. त्या आयुधाचा तो वापर करतो, त्याला ते करावं लागतं. नवे नवे वापरणं हा त्याचा हा व्यवहारच आहे त्या देवाचा, बरं का. पण प्रसंगानुसार अनेक चरित्र आहेत पुराणामध्ये, आणि त्या प्रसंगानुसार देवाने ती आयुध वापरलेली आहेत. लक्षात ठेवा, प्रसंगानुसार. गदेचा वापर केला देवाने. कधी केला? गदा युद्ध करत असताना गदेचा वापर करावा लागतो. लक्षात ठेवा, गदेचा वापर करावा लागतो. कुणी म्हणेल तो गदा युद्ध करतोय, मला गदा युद्ध चालत नाही, मी त्याच्याऐवजी दुसरा आयुध वापरतो. नाही चालत, बरं का. म्हणून शेवटी त्या दुर्योधनाचं आणि भीमाचं युद्ध झालं. कशाने झालं? गदेने झालं. आणि त्या गदेमध्ये प्रवीण होता कोण? बैराम दादा. देवाला माहिती होतं शेवटी गदा युद्धानेच दुर्योधनाचा शेवट करायचा आहे. पण दुर्योधनाचा गुरु आहे बैराम दादा. दादा तुम्ही यात्रेला जा, तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, कारण तो प्रसंग तसा आहे. म्हणून त्या प्रसंगानुसार देवाला ते वापरावं लागतं, त्याचा स्वीकार करावा लागतो. कुणी म्हणेल तो वापर न करता देवाला आलेल्या संकटाला दूर करता येणार नाही का? करता येणार नाही का? आणि तुम्ही त्याचं वर्णन केले, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. सामर्थ्य आहे त्याच्याजवळ, आणि त्या सामर्थ्यानुसार तो त्याचा जीवनामध्ये स्वीकार करतो ना. तुम्ही पहा, द्रौपदीच्या जीवनामध्ये प्रसंग निर्माण झाला. आता असा प्रसंग निर्माण झाला, त्या प्रसंगामध्ये देवाने आणलेलं एकही आयुध उपयोगी पडत नव्हतं का पडत होतं? हा, जेवढी देवाने आयुध बरोबर आणली होती त्यातलं एकही आयुध त्या संकटाला उपयोगी पडलं नाही. मग देवाला काय करावं लागलं? तिथं देवालाच वस्त्र रूपाने प्रगट व्हावं लागलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा इथं वापर केला, बरं का. इथं आयुधाचा वापर केला नाही. आयुधाचा वापर केला नाही. वस्त्राधारण कोण करत होता? दुःशासन. माझं मत आहे देवाने तिथूनच एखादी चक्र सोडायला पाहिजे होतं, नाही का? नाही का? हा, तिथूनच चक्र सोडून त्या दुःशासनाला त्या सभेतच मारायला पाहिजे होतं. नाही, देवाने ते केलं, बरं का. तो प्रसंग तसा नव्हताच, पण तिथं शक्ती प्रगट केली आणि त्या वस्त्राच्या रूपाने देव प्रगट झाला. म्हणून कधी कर्तुम अकर्तुम शक्तीचा वापर करतो, तर कधी कधी आयुधाचा वापर करतो. आणि त्या आयुधाचा त्या प्रसंगाने देवाने वापर केला. सर्वांना कथा माहित आहे शिशुपाळाची. शिशुपाळ हा जन्माला आला त्यावेळी त्या शिशुपाळाला 3 डोळे होते. आता 3 डोळ्याचा मुलगा जन्माला आला म्हणून गाव बघायला निघालं. तुम्ही बघा, गावात बातमी कळावी, तिळ जुळाला, तिळ जन्माला आलंय, तिळ जन्माला आले असं जर कळालं ना, गाव बघायला येते, बरं. काय आमंत्रण द्यावं लागत नाही. शिशुपाल जन्माला आला, 3 डोळ्याचा आहे, बघायला लोकांची रांग लागली. पण ज्यावेळी तो प्रगट जन्माला आला ना, त्यावेळी आकाशवाणी झाली होती. त्याला 3 डोळे आहेत. ज्याच्या मांडीवरती ठेवल्यानंतर 1 डोळा गळून जर पडेल तर त्याच्या हातून त्याचा मृत्यू आहे, अशी आकाशवाणी झाली होती जन्माला आल्यानंतर शिशुपाळाच्या प्रसंगात, बरं. तेव्हा त्या माय बापाने ठरवलं, कोणी आला की त्याला मांडीवरती द्यायचं.
कोणी आला की मांडीवरती जायचं, कुणी आला की बरं. भगवान श्रीकृष्णांना बातमी कळाली, आत्याला मुलगा झाला, जवळचं नातं, भाच्याला बघायला गेलं पाहिजे. त्या काळात बिस्किटची व्यवस्था नव्हती. आता काहीतरी घेऊन जावं लागतं, कमीत कमी आशीर्वाद तरी द्यावा. म्हणून देव भाच्याला बघायला आले. आल्याबरोबर पाहुणचार या बसा झालं आणि आत्याने आपल्या मुलाला भगवंताच्या मांडीवरती दिलं. मांडीवरती घेतल्या घेतल्या एक डोळा गळा. घाबरली ती बरं का. कृष्णा, माझी प्रार्थना आहे तुला, याला मारू नको. आत्या, मी याला अजिबात मारणार नाही. आत्याला दुखवलं नाही बरं का. पण हा शिशुपाळ जन्माला आलेला आहे. मी याचे 100 अपराध सहन करीन बरं का. 100 अपराध सहन करीन. 100च्या वर एक जर झाला ना, मी याला शिल्लक ठेवणार नाही बरं का. आत्याला वाटलं हे आपलं काय कार्ट 100 कशाला करेल. 100 कुठं अपराध कोणी करतंय का हो. त्याला वाटलं काय नाही, म्हणले हे जगेल, हा मारणार नाही आणि 100 अपराध करणारच नाही असं त्याला वाटलं. लहानाचा मोठा झाला, मोठा झाला. तो जन्माला आलेला होता, तो अधर्मी वृत्तीचाच होता, देव न मानणाराच होता. आणि एका सभेमध्ये देवाचा अपमान करायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. 1, 2, 3 अशा त्या शिशुपालाने उभ्या सभेमध्ये 100 शिव्या दिल्या. देव शांत होते बरं. देवानी तोंडातून ब्र काढला नाही, ब्र. पण एकसारख्या तो शिव्या देत होता आणि 100च्या वर एक झाल्याबरोबर जिथं देव उभे होते तिथूनच देवानी चक्र सोडलं बरं का. आणि चक्र सोडलं आणि त्या चक्राने त्या शिशुपालाचं शिर उडवलं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. हेच काम करतो बरं का. आणि हे काम नेहमी पडत नाही बरं का. हे काम नेहमी पडत नाही. काही काम काय म्हणतात त्याला, सिजनेबल असतात. काय असतात? सिजनेबल. मिरच्या कधी विकतात हो मसालेवाले? पावसाळ्यात मिरच्या विकण्याचा सीझन आहे. मे महिन्यात त्यांच्याकडे मिरच्या पाहिल्या आणि आषाढ महिन्यात मिरच्या मागायला आला. देईल मिरच्या का? अहो तुम्ही मिरच्या विकायला येत होता मसाला म्हणून आम्ही होते. म्हणजे विकायला येत होतो पण फक्त त्याच महिन्यात, त्या महिन्यात नाही. या महिन्यात फक्त मसालाच मिळेल. बरोबर आहे ना? हा, त्या काय म्हणतात त्याला, ऋतूप्रमाणे काही व्यवहार केले जातात. तसं त्या अवतारामध्ये, त्या प्रसंगामध्ये देव त्या आयुधाचा वापर करतो. आणि तो वापर कशा करता करतो, त्याचा हा व्यवहार आहे देवाचा. ते देवाचं ते कर्म आहे बरं का. देवाचं ते कर्म आहे. हा, विनाकारण देव ते कर्म करत नाही. विनाकारण ते कर्म करत नाही. ज्याचं पापाचं माप भरत आलेलं आहे त्याच्याकरता त्याचा वापर करतो. कुणी भेटला, आता रस्त्याने जाता जाता सामान्य पशु भेटला म्हणून त्या पशुला मारण्याकरता देव काही आयुधाचा वापर करत नाही. काही प्रसंगानुसार आणि काही व्यक्ती करता हे देवाला करावं लागतं. हाची धंदा करीतो. धंदा नाम कर्म, व्यवहार. आणि हे व्यवहार हा कर्म करण्याकरता तो परमात्मा येतो. आणि तो येत असताना हा प्रसंग कधी, त्या नेमकं व्यवहाराचं स्वरूप काय, त्या धंद्याचं स्वरूप काय, त्याचं विशेष स्पष्टीकरण महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात.
भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, संहारी नाचे संहारी संहारी आया बाजी भक्तरा के पाया बाजी, भक्तरा के पाया बाजी, भक्तरा के पाया बाजी। भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, त्या दुर्जनाचा संहार करण्याकरता त्या आयुधाचा वापर देवाला करावा लागतो. हाची धंदा करीतो. हाची म्हणजे कोणता, त्याचं विशेष रूपाने महाराज इथं वर्णन करतात. भक्ताला पायाजवळ ठेवायचं आणि दुर्जनाचा संहार करायचा, हेच देवाचं काम आहे. बरं, हेच देवाचं काम आहे. हा, इथं तडजोड चालत नाही, तडजोड चालत नाही बरं का. कारण त्या जगताचं, या निसर्गाचं, सृष्टीचं संतुलन राहण्याकरता देवाला हे कार्य करावं लागतं. सृष्टीचं संतुलन राहण्याकरता लक्षात ठेवा. आज स्थितीला या निसर्गाचं संतुलन बिघडलंय. का बिघडलंय हो? संतुलन बिघडले, लक्षात ठेवा. मे महिन्यात कुठं पाऊस पडतोय? हा, मे महिन्यात एवढा पाऊस पडला, मे महिन्यात एवढा पाऊस पडला, कल्पनेच्या बाहेरचा. बरं, लोकांना वाटतं जून महिन्यात पाऊस पडतोय, शेती अजून तयार करायची आहे, अजून काही लोकांनी पेरलं नाही. अजून काय पेरलं नाही, शेतच रिकामं झालं. संतुलन बिघडलं बरं का. कशामुळं बिघडलं? निषिद्ध कर्म करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. संख्या वाढली, लक्षात ठेवा. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढली आणि त्याचा परिणाम तुम्ही आजही दुसऱ्या बाजूने बघा. निसर्गाचं संतुलन बिघडण्याकरता प्रदूषण वाढलंय. प्रदूषण, फार मोठं प्रदूषण वाढलंय. आपण कल्पना करू शकत नाही एवढं प्रदूषण वाढलंय, लक्षात ठेवा. एकाने त्याचं सूत्र सांगितलं. प्लास्टिक आपण ते टाकून देतो, ते टाकून दिल्यानंतर ते जाळलं जातं, जाळल्यानंतर त्याची राख होते, राख झाल्यानंतर ते झाडाला घातलं जातं, झाडाला घातल्यानंतर त्या झाडावरती त्याचा परिणाम होतो, त्यातून ते बी येतं, ते बी आपण खातो, त्या ब्याचा प्रेम आपल्या शरीरावर होतो. असं चक्र सांगितलं बरं काही काय. नदीला किंवा आपण घाण पाणी गटारीत सोडतो, निषिद्ध पाणी, ते गटारीतून ओढ्याला जातं, ओढ्यातून नदीला जातं आणि नदीचं पाणीच पुन्हा तेच गावाला प्यायला येतं.
आपणच केलेलं आपल्यालाच भोगायला लागतंय बरं का, लक्षात ठेवा. असं प्रदूषणाचं वर्णन केलंय, फार विस्ताराने वर्णन केलंय. म्हणजे प्रदूषणाचा परिणाम निसर्गावरती होतो, तसं दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा परिणाम या निसर्गावरती होतो. या सृष्टीच्या संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. आणि संतुलन ठेवण्याकरता सारखेपणा पाहिजे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. शासन करताय, हा, त्याच्यावरती आपल्याला आरोप करता येत नाही. काही लोक म्हणतात देवाला हे शोभत नाही, देव आहे त्यांना सर्व सारखेच पाहिजेत, सर्व सारखेच पाहिजेत, असं काहींचं मत आहे. म्हणून काहींनी आरोप केला देवावरती, वैषम्य नैर्गुण्य नावाचे दोष येतात देवावरती, पण येत नाहीत बरं का. वरपंगाने अमात्माला वाटतात पण येत नाही. ह्या जगताचं, या सृष्टीचं संतुलन करण्याकरता हे देवाला करावं लागतं का. अनादी कालापासून सज्जन आणि दुर्जन याचा प्रवाह आहे. आपल्या शरीराचं वर्णन केले. शरीराचंही संतुलन बिघडू नये याच्याकरता पित्त वाढून चालत नाही. प्रत्येकाच्या शरीरात पित्त आहे बरं का, प्रत्येकाच्या शरीरात पित्त आहे. पण जर पित्त जर अधिक झालं तर चित्त जाग्यावर राहत नाही. करत पित्त खवळल्यानंतर काय अवस्था आहे पहा. म्हणजे मर्यादेपेक्षा पित्त जास्त झालं, आरोग्य बिघडलं. आरोग्य म्हणजे शरीरामध्ये सर्व समप्रमाणात गोष्टी राहाव्या लागतात, लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या शरीरात शुगर आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्ताचा दाब बीपी आहे, सगळे प्रत्येकाचे, पण ते समप्रमाण. विषमता निर्माण झाली की बिघडलं. आयसीयू मध्ये ठेवा. विषमता झाली की, मर्यादेपेक्षा जास्त गेले, डॉक्टर म्हणतात 4 दिवस ठेवलं पाहिजे, 4 दिवस ठेवलं पाहिजे. म्हणजे शरीरातलंही संतुलन बिघडून जातं. जर तुमची खाण्याची वेळ जर बदलली, झोपण्याची वेळ जर बदलली, तर पाणी बदललं तर ठेवावं लागतं. तसं या सृष्टीचं संतुलन ठेवण्याकरता देवाला हे कार्य सतत करावं लागतं, एकदा करून चालत नाही. संभवामी युगे युगे, हे नेहमी बदलत राहतं बरं का. हे विषमता समता ही सारखी विषमता होत राहते या जगतामध्ये. आणि पुन्हा पुन्हा देवाला या भूतलावरती अवतार घ्यावा लागतो. धर्म आणि अधर्म, धर्म आहे अधर्म आहे, पण अधर्माची वाढ झाली की देवाला यावंच लागतं, लक्षात ठेवा. धर्म रक्षा वया अवतार घेशी, धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पायशी भक्त जना. धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपोल्या पाळीशी भक्तजना. या धर्माचं रक्षण करण्याकरता, त्या भक्ताकरता देवाला यावं लागतं का. त्या दुर्जनापासून भक्ताला फार त्रास आहे. आपण शेतकरी आहात, ऊसावरती जर कीड लागली तर ती मारायची का तशी ठेवायला लागते हो. मारायची काय तशी ठेवायची नाही. मी मारणार नाही, पाप होतय. मी मारणार नाही, पाप होतय. घरात ढेकणं चावतात, मी मारणार नाही, पाप होतय. भरणीत भरून ठेवा, चालेल. अरे ज्याचा प्रतिबंध आहे तो प्रतिबंध थांबवलाच पाहिजे. पिकाची योग्य वाढ होण्याकरता त्या कीटकाला मारलंच पाहिजे. तिथं दोष लागत नाही बरं का. दोष
लागत नाही. हा, पण रस्त्याने जाता जाता विनाकारण जर कोणाला मारलं तर दोष लागतोय बरं का. म्हणजे पिकाला प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, कीटकामध्ये त्याचा नाश करावा लागतो. तसं अधर्माला प्रतिबंध करणारे जर कोण असतील तर दुष्टवृत्तीचे लोक आहेत. आणि त्या दुष्टवृत्तीच्या लोकाचा देवाला या आयुधाच्या द्वारे संहार करावा लागतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. कुणी म्हणेल असं का हो, त्याचं कारण आहे भक्त देवाच्या पार्टीचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल. आपल्या पार्टीचं असेल तर काम लवकर होतं आणि दुसऱ्या पार्टीचं असेल तर काम लवकर, बरोबर आहे ना. भक्त हे देवाच्या पार्टीचे नाम धर्माची वाढ करणारे आहेत. धर्माची वाढ करणारे आहेत, धर्माचं आचरण करणारे आहेत. आणि धर्माचं आचरण करणारे देवाला प्रिय आहेत. किंबहुना तुकोबांनी वर्णन केले, त्या माझी भक्ती माझी साधना करणाऱ्या भक्ताची कोणी जरी निंदा जरी केली तरी देवाला सहन होत नाही. काय सुरदास महाराज महिमेत आहेत सध्या. सात गोविंदा, सात शब्द आहे बरोबर. त्या गोविंदाला सात म्हणजे सहन होत नाही बरं का. म्हणून लक्षात ठेवा, कधी भक्ताची निंदा करायची नाही. हरिभक्ताची निंदा न घडावी कोणा. काय पुढं, सात गोविंदा नाही त्याची. सात म्हणजे देवाला ते सहन होत नाही. हरिभक्ताची निंदा कधीही करू नये, देवाला सहन होत नाही. तुम्ही जर हरिभक्ताची निंदा केली की समजावं वाटोळ झालं, वाटोळ झालं. देवाला अजिबात सहन होत नाही. एखाद्या वेळी देवाची निंदा केली तरी देवाला चालते. काय मग काही लोक म्हणतात बघा, आमच्या आश्रमात एक नवरा बायको होते, मुंबईहून रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर 75% लोक आळंदीला मुक्कामाला येतात बरं का. आता रिटायर झालेला आहे, घरी कोणी नाही, यायचं आणि बँकेत पैसे ठेवायचे. एक महाराष्ट्र बँक आहे आळंदीत, तुझ्याकरता सांगतो. त्या बँकेमध्ये रिटायर झालेली माणसं एवढी येऊन गेली, त्यांना कोणीच नेती मिळली. अशी अनामत रक्कम कितीतरी कोटीचे आळंदीच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, त्याला वारसच नाही कोणी. बरेच लोक त्या पुणे मुंबईचे रिटायर झाले की आळंदी, रिटायर झाले की आळंदी. जागा यायची, घर बांधायचं, बँकेत पैसे ठेवायचं, ते व्याज येतं, त्या व्याजावरती राहायचं. शेवटी वारस नाही. असे 2 नवरा बायको आमच्या आश्रमाचे शेजारी राहायला होते. त्याला मूल नाही, ज्याला मूल नाही त्याचं कुत्र्यावरती फार प्रेम. कुत्र्यावरती फार प्रेम. त्यांना ती कुत्रे यायचं आश्रमात, ते पाटाला यायचे. ते पाटाला आलं की त्यांच्यावरती कुत्रे यायचं. आमची ती अक्काबाई येते बघा, त्याच्यावर 3 कुत्री येतात आमची ज्वाऱ्याची. का कुत्र्यावरती प्रेम फार ना. ती इथे येऊन उभा राहतात हो. ती जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ती जातच नाहीत कुत्री. आपण जर कुत्र्याला मारायला लागलो तर तिला राग येतोय बरं का, लक्षात ठेवा. मग ती कुत्रे यायचं आश्रमात. ते कुत्र्याला कुत्र बघितल्यानंतर काय नमस्कार करतं म्हणता. ते म्हणते हम भी कुछ कम नाही, गुरुगुरु करतो हो. मग काय आम्ही काय करायचं, त्या कुत्र्याला दगड मारायचा. ते म्हणजे ओ तिथं असं आळंदीत बुवा म्हणायची पद्धत फार आहे. बुवा आम्हाला दगड मारा पण आमच्या कुत्र्याला दगड मारू नका. माझा दृष्टांत संपला. देवाला शिव्या द्या, पण देव म्हणतो माझ्या भक्ताला मात्र दिलेली मला सहन होत नाही. बरं भक्ताला दिलेली सहन होत नाही. असे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्याचा संहार देवाला करावा लागतो. का ती सांगून ऐकणारी जात नाही. बरं सांगून ऐकणारी
जात नाही, त्याला ठेचावंच लागतं. फार दिवसांनी साप घरात आलाय म्हणून पूजा करून त्याला बाहेर पाठवा म्हणून चालेल? लोक म्हणतात पहिल्यांदा ठेचा कुठं शिफ्टीला, त्याचं तोंड ठेचा म्हणतात त्याचं. तसं तो परमात्मा काय करतो, अशा सधर्माचं, सदाचाराचं, सत्कर्माचं आचरण करणारे जे भक्त आहेत त्या भक्तांना हे प्रतिबंध करतात, आणि त्या भक्ताला प्रतिबंध करतात म्हणून त्याला ते सांगून ऐकत नाहीत, म्हणून त्यांचा संहार देवाला करावा लागतो. कौरव पांडवांचं युद्ध का झालं? का झालं? ज्या कौरवांच्या बाजूनं द्रोणाचार्य होते, कौरवांच्या बाजूनं भीष्माचार्य होते, भले भले होते, कृपाचार्य होते, कर्ण होता, एकापेक्षा एक होते बरं का, एकापेक्षा एक होते. त्या दुर्योधनाने कोणाचंही ऐकलं नाही, ऐकलं नाही. किंबहुना देव समजूत घालाय गेला, देवाचं सुद्धा ऐकला नाही. आता सांगितलं नाही इलाज आहे, आता युद्ध करावं लागेल. आता युद्ध समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण समजूत घालून सगळ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सांगितलं अरे फार काही देऊ नका, 5 गावं त्यांना द्या, प्रत्येकाला एक एक गाव. पण दुर्योधन म्हणा 5 गावं काय, सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही म्हटला. म्हणून गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे, दुर्योधन निघून गेला हो, पण जाताना सुईच्या टोकावरची माती जेवढी शिल्लक ठेवून गेला, त्या मातीमध्ये आज हजारो दुर्योधन जन्माला आलेत. जाताना तेवढी जर माती घेऊन गेला असता तर बरं झालं असतं. दुर्योधन ह्या समाजात राहिले नसते, पण माती ठेवून गेला. ना असे दुष्ट या समाजामध्ये आहेत, ते सांगून ऐकत नाही, त्यावेळी देवाला संवार करावा लागतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, तुकोबाराय म्हणतात, अहो त्या दुष्टाचा संवार करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता निर्गुण निराकार असलेला परमात्मा त्याला आकार धारण करावा लागतो. ते महाराज 3ऱ्या चरणात सांगतात. अव्यक्त के आकारले रूप आले गुणवंत, अक्षरा के पाया पाशी, अक्षरा के पाया पाशी. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, कशा करता? भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. तुकोबाऱ्या म्हणतात, खरंच जर देव पायाला गेला तर तो दिसत नाही कुठं बरं का. अवताराला येण्याच्या पूर्वी कुठं होता, आणि अवतार झाल्यानंतर तू कुठं गेला? फक्त मधीच दिसला ना. मग तो आहे तरी कसा? महाराज म्हणतात तो नित्य आहे बरं का, नित्य आहे. देवाचं अस्तित्व या जगतामध्ये नित्य आहे. मग त्याला या डोळ्याने पाहता येत नाही, पाहता येत नाही, नाही म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. त्याचं अस्तित्व अबाधित आहे म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले. इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियाने देव दिसत नाही, डोळ्याने जग पाहता येतं, पण या जगातला देव दिसत नाही बरं. जग पाहता येतं पण देव दिसत नाही. का?
त्याला आकार नाही आहे. ज्याला आकार आहे त्याला पाहता येतं. असा आकार रहित त्याला म्हणतात निर्गुण निराकार परमात्मा आहे. निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्याला काही नाही म्हणतात ज्ञानोबा आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते. नाही बरं का, काहीच नाही त्याला. असा निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण तो परमात्मा मात्र या भक्ता करता आकाराला येतो. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. जरी आज घडीला परमात्मा तो डोळ्याला या जगतातला दिसत नसला तरीही या जगतामध्ये त्याचं अस्तित्व आहे. आणि हे कार्य करण्याकरता तो प्रगट होतो. आणि प्रगट होतो त्यावेळी मात्र ते रूप धारण करतो. बरं का, रूपा आले गुणवंत. आकारासहित तो परमात्मा प्रगट होतो. गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी. धारे सुंदर जो पितांबर, धारे सुंदर जो. विटेवरी गुणाला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने प्रगट होतो. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. अतिशय रूप सुंदर तो परमात्मा धारण करतो. आणि परमात्मा धारण करतो हे नुसतं कार्यच करतो असं नाही. तुकोबाराय म्हणतात भक्ताची जी जी इच्छा आहे ती ती इच्छा तो पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा, जया तैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. विठोबा रघुमारी, जय जय विठोबा रघुमारी. चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. ते परमात्म्याला कार्य करावं लागतं. चकार वापरला, हाची धंदा करीतो. असा देव कोणा करता अवतीर्ण झाला त्याचं आजच्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या प्रगटीकरणाचा भाग आहे. श्रीमद भागवतामध्ये हा अवतार कथेचा विस्ताराने विचार मांडलेला आहे. आणि ही कथा स्वतः शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत. आणि सांगत असताना त्या कथेचं महत्व सांगितलेलं आहे बरं का. की शुकाचार्य म्हणतात ही कथारूपी भागीरथी आहे. आणि जो कोणी याच्यामध्ये या कथारूपी भागीरथीचं श्रवण करेल तो निष्पाप होईल. भागीरथी कुठं आहे? भागीरथी नदीचं नाव आहे हो. कुठं आहे? गंगेलाच भागीरथी म्हणतात हो. गंगेलाच. किंवा या गोदावरीला भगीरथाने फार मोठी तपश्चर्या करून त्याला खाली आणलं म्हणून भागीरथीवर. त्याच्यामध्ये स्नान करावं रोज शक्य आहे. आणि ती कुठं आहे? नाशिकला. इथून 500 किलोमीटर. आपल्याला इथं दूधगंगेला जायला वेळ नाही. आणि त्या भागीरथीला कोणी जाऊन स्नान करणार? स्नान करण्याने शुद्ध होतं, पवित्र होतो. शुकाचार्य सांगतात आपल्या दारात गंगा आलेली आहे. ही कथारूपी गंगा आपल्या दारात आलेली आहे. आपल्याला त्या भागीरथीकडे जायचं नाही, भागीरथच आपल्याकडे आलेली आहे. हा, ही भगवंताची कथा म्हणजे भागीरथी आहे बरं का.
ही फक्त तुम्ही श्रवण करा. जो कोणी श्रवण करेल त्याच्या जीवनातलं पाप जात, पुण्य निर्माण होत, पैसे खर्च करावे लागत नाही, काही खर्च करावा लागत. इथं आपणहून ती चालत आलेली आहे. असं त्या कथेचं अनन्यसाधारण असं महत्व शुकाचार्य परीक्षितीला सांगतात ना, सकल जीवाला सांगताय. आपणही त्या कथेमध्ये स्नान करावं. आणि अशी ही कथा भगवंताच्या अवताराची आहे. द्वापार युगातला प्रसंग आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली, अधर्म वाढला, फार अधर्म वाढला, एवढा अधर्म वाढला, एवढा अधर्म वाढला, तो पृथ्वी मातेला सहन होईना. पृथ्वी मातेला सहन होईना. कारण हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक यज्ञ करून देईनात, कीर्तन करून देईनात, पूजा करून देईनात. ब्राह्मण घाबरले. आता काही इथं राहण्यात अर्थ नाही, पळून चालले बरं का. हा यज्ञ मांडला की तो त्यांनी विस्कटून टाकावा. कोणतेही सत्कर्म निर्माण केले की त्याच्यामध्ये यावं, त्याची नासाडी करावी. इतका त्रास त्या दुष्टबुद्धीच्या लोकांनी द्यायला सुरुवात केला. आणि परिणाम अधर्म वाढायला लागला. अधर्म वाढता 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 एवढा वाढला, पृथ्वी मातेने विचार केला आता आपल्याला हे सहन होत नाही. तेव्हा देवाकडे हे गारानं सांगितलं पाहिजे. देवाशिवाय याच्यातून कोणी आपल्याला सोडवणार नाही. म्हणून या पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. सांगितली, देवा फार अधर्म वाढलेला आहे, मला ओझ सहन होईना, मला याच्यातून सोडवा, मला याच्यातून सोडवा. त्याला काय प्रतिनिधी दुसरा चालत नाही बरं का. प्रतिनिधी चालत नाही. हे ओझ माझ्यावरचं कमी करा. हे तुमच्याशिवाय कोणी देवा करणार नाही. ब्रह्मदेवाने ऐकून घेतलं. बरोबर आहे. सगळ्या देवांना बोलवलं, इंद्रांना बोलवलं, चंद्रांना बोलवलं, सगळ्या देवांना बोलवलं. म्हणले चला, अधर्म फार वाढलेला आहे, आता तो पृथ्वी मातेला सहन होत नाही, तेव्हा आपण क्षीरसागराकडे गेलं पाहिजे आणि देवाला उठवलं पाहिजे, हाक मारली पाहिजे. म्हणून सर्व त्या पृथ्वी माते सहित सर्व देव क्षीरसागराच्या तीरावरती आले आणि सर्वांनी देवाची स्तुती मांडली. बरं का स्तुती केल्याशिवाय तो बाबा जागा होत नाही. अलाराम लावल्याशिवाय माणसं जागी होत नाहीत, नाही का. उठवण्याकरता काही माणसं अलाराम लावून सुद्धा उठत नाहीत. काही लोकांना हलवावं लागतं, काही हलवूनही उठत नाहीत. शिंपडावं लागतं पाणी तरी उठत नाहीत. काही ना उठवून बसवावं लागतं तरी आडवे होतात. फार काही ना काहीतरी करावं लागतं. देव त्या क्षीरसागरामध्ये म्हणजे आपल्या महिमेत ध्यानामध्ये देव आहेत बरं का. ध्यानामध्ये म्हणून या चातुर्मासाचं वर्णन केले. 4 महिने देव त्या क्षीरसागरामध्ये विश्रांतीला जातात. आषाढी एकादशीचं नाव काय? देवशयनी. आषाढी एकादशीला देव झोपले की कार्तिक एकादशीला चोरतात. मग आम्ही 9 वाजता उठलं तर काय हरकत आहे हो. 4 महिने देव झोपतो. देव 4 महिने झोपतो. आम्ही 8-9 ला उठलं तर काय फरक आहे. पण देव झोपतो तो आमच्या तुमच्यासारखी देवाची झोप नाही बरं का. आमच्या तुमच्यासारखी देवाची झोप नाही, ती योग निद्रा आहे. आणि त्या योग निद्रेमध्ये देव जरी झोपलेला असला तरी त्रिभुवनामध्ये काय चाललंय त्याला ते कळतंय. आपल्याला झोपून आपणच काय केलेलं कळत नाही. सकाळी ओलं लागल्यानंतर कळतंय काय पाऊस पडला का काय. श्लाप आता इथून कुठे कळतंय वय, झोपेत कळतंय. पण देवाला या विश्वातलं कळतं त्या योग निद्रेमध्ये असून सुद्धा बरं का. तो आपल्या महिमेमध्ये राहतो. मग त्याला जाग करावं लागतं. जाग केल्याशिवाय तो योग निद्रेतून मग त्याला जाग करायचं म्हणजे त्याची स्तुती करावी लागते. आणि ती स्तुती वेदामध्ये पुराणामध्ये सांगितलेली आहे. त्या भगवंताची 1000 नाव आहेत. त्या नावाचा घोष करायचा. सर्वांनी हात जोडा.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपावाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना देवदेवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा अशी स्तुती सर्व देवानी केली आणि ती स्तुती देवानी ऐकली आणि आकाशवाणी केली देवानी सांगितलं चिंता करू नका मी वसुदेव देवकीच्या पोटी अवतीर्ण होईल देवाधिकांना सांगितलं तुम्ही यादव व्हा आणि याप्रमाणे देवाने आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं सगळे नतमस्तक झाले देवाच्या ठिकाणी आणि देवाने त्याप्रमाणे आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे अवताराची योजना आता ते कार्यक्रम पत्रिका तयार केली पाहिजे ना आता कार्यक्रम पत्रिका तयार करायची म्हणजे देवाने विचार केला एकट्याला जाऊन चालणार नाही बरोबर काही मंडळी न्यावे लागतील वाजवणारा पाहिजे म्हणणारा पाहिजे नाही का बॅग घेणारा पाहिजे चोपदार पाहिजे मग देवाने विचार केला आता सगळ्यांना भेटायला सुरुवात केली शेषाला सांगितलं शेष महाराज आपल्याला अवतार घ्यायचा आहे महाराज म्हणले मला सोडून बोलवा हा कोणालाही न्या पण मला काय नेऊ नका तुमच्या बरोबर का मागच्या अवतारात तुमच्या बरोबर आलो होतो विनाकारण 14 वर्षे उपवाशी राहावं लागलं ना देणं ना घेणं ना देणं ना घेणं सगळ्या राज्याचा त्याग करावा लागला मला उपाशी राहावं लागलं अरे उपाशी राहावं लागलं मी एकटाच तुम्ही दोघे माझा काय विचारच तुम्ही केला नाही तेव्हा मी काय तुमच्या बरोबर येणार नाही फार फार कष्ट झाले आपण काय येणार नाही कोणी घेऊन जा देव म्हटले शेषा चूक झाली मागच्या अवतारात काय झालं मी मोठा भाऊ झालो होतो तू लहान झाला होता आता आपण बदल करू मागच्या वेळी मी मुख्यमंत्री झालो होतो आता मी उपमुख्यमंत्री होतो तर तू मुख्यमंत्री हो युती राहिली पाहिजे ना युती राहिली पाहिजे तेव्हा आता ह्या काय अवतारामध्ये माझ्या आज्ञेचं तुम्हाला उल्लंघन करता आलं नाही ह्या अवतारात मी तुमची आज्ञा मोडणार नाही देवाला कार्य करायचं असतं तर पुढच्या माणसाला मोठेपण द्यावं लागतं मोठेपण दिल्याशिवाय माणसं येत नाहीत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगायला बसले आणि ज्ञानेश्वरी सांगायला बसल्यानंतर लोकांना म्हणले तुम्ही महेशाची या मूर्ती जे ज्ञानेश्वरी ऐकायला बसले होते ना नेवाशामध्ये सगळ्यांना ज्ञानेश्वर मग तुम्ही साक्षात शंकराचे अवतार आहात बर का ज्ञानोबरांनी स्तुती केली लोकांची ज्यांना शिमूड काढता येत नाही
त्यांना महेशाची मूर्ती म्हटलं बरं का. तसं देवाला हे कार्य करायचंय आणि हे कार्य करण्याकरता इंद्रदेव महाराज म्हणले तुम्ही मोठे भाऊ व्हा, तुमच्या आज्ञेत मी वागेन बरं का. भगवंत शेषाला सांगतात आता तुम्ही मोठे भाऊ व्हा, मी लहान होतो, मी तुमची आज्ञा पाळतो. म्हणून शेषाला सांगितलं तुम्ही बळीराम व्हायचंय आणि तुम्ही काय करायचं, 7वा अवतारात यायचं आणि तिथून तुम्हाला मी योग मायेच्या सामर्थ्याने त्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या उदरामध्ये तुला नेऊन तिथलं घातलं जाईल, अशी योजना केली. त्यांना सांगितलं, लक्ष्मीला सांगितलं तुम्ही सुद्धा आलं पाहिजे, तुम्ही कुठं जा, कौंडण्यपुराचे जावे कौंडण्यपुराचे जावे जावे लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा आणि तिथं रुक्मिणीच्या रूपाने प्रकट व्हा, असं त्या रुक्मिणी लक्ष्मीला पाठवलं. सगळी अवताराची योजना केली आणि देवानी त्याप्रमाणे प्रगट होण्याचं ठरवलं. त्याच काळामध्ये त्या मथुरेमध्ये वसुदेवाचा लग्न ठरलं आणि त्या वसुदेवाला त्या उग्रसेनाचा भाऊ देवक त्याची मुलगी ना ती यशोदेला आपलं वसुदेवाला देण्यात ठरलं. लग्न ठरलेलं आहे, लग्न सोहळा पार पडलेला आहे. आणि लग्न सोहळा पार पडला आणि पूर्वीच्या काळामध्ये वरात काढत होते बरं. आता वरात नाही का लग्न झालेलंच कळत नाही. म्हणून आमचे गुरुबंधू सांगायचे वरात का काढायचे हो, गावाला कळावं यानं याच्याबरोबर लग्न केलंय म्हणून गावावर फिरवायचं ती वरात. आता कळतच नाही, लोक म्हणतात ही ह्याची कधी आणली हो. कुणाच्या मनात संशयाचं पाखरू येऊ नये हे जगाला वाजवून कळालं पाहिजे. गावभर वरात काढत होती बरं का. आणि ती वरात निघाली. आता आपल्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, कंस म्हटला मी रथावर बसणार. वरातीची गंमत असते बरं का. आणि स्वतः तो त्या सारथी झालेला आहे. ती वरात निघालेली आहे. वरात निघाल्यानंतर आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीने कंसाला सांगितलं, काय सांगितलं,
आकाशाची वाणी असं आहे. त्याच्या अगोदरच काय? हा, आकाशीची वाणी सांगतसे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. हे कंसा, मी काय सांगतो माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, नुसतं लक्ष देऊ नको, विश्वास ठेव. हा, ज्या वसुदेव देवकीचं लग्न झालं ना, त्याला 8 मुलं होणार आहेत आणि तो 8वा तुला मारणार आहे. ऐकल्यानंतर बीपी थंड झाला असेल का, वाढला असेल, घाबरला कंस. रथ तिथं थांबला, ती घोड्याला धरलेली असणं दाव सोडले, उभा राहिला. तलवार बरोबरच होती, क्षत्रियाबरोबर तलवार काय असते बरं. तलवार काढली आणि आपल्या बहिणीला मारायला धावून गेला. धावून गेल्यावर वसुदेवाने हात धरला, म्हणले मारू नका. तुम्हाला मारणार आहे कोण? हिचा मुलगा ना, ही मारणार नाही ना, हिचा 8वा पुत्र मारणार आहे. मग तो 8वा देण्याची जबाबदारी माझ्याकडे, हिला मारू नका. ठीक आहे, शांत झाला. वरात घरी गेली, पण या दोघांना सांगितलं सेवकांना, यांना कुठं ठेवा? कारागृहामध्ये ठेवा. म्हणून तुम्ही पहा, मी ज्ञानोबरांच्या चरित्राचं वर्णन केलं आणि भगवंताच्या चरित्र, ज्यांच्या पोटी जन्माला येणार, जन्माला येण्याच्याच पूर्वी कारावास भोगावा लागला. उगच कोणाच्या पोटी येतो, किती कष्ट येतो. ज्यांच्या पोटी ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, काय अवस्था झाली तुम्ही पहा ना, अनावर झालं. लक्षात ठेवा, ही सुद्धा वसुदेव देवकीची हीच अवस्था झाली. हो, काय असं त्यांनी केलं असेल. हो, लग्न झाल्यानंतर शयनगृहात वरात जायच्या ऐवजी कुठे गेली? हो, कारागृहात. हे भाग्य काय दुर्भाग्य आहे. हो, किती प्रसंग वाईट आहे, चिंतन करा एकांतामध्ये बसून. कुठपर्यंत? पुत्र होऊपर्यंत, 8ही पुत्र होऊपर्यंत कारागृहात होते. हो, म्हणजे निम्म आयुष्य कारागृहातच गेलं की. त्यांची व्यवस्था गेली, कारागृहामध्ये राहिली. सांगितलं वसुदेवाने, पुत्र झाला की आणून देण्याची जबाबदारी माझ्याकडे. पहिला मुलगा झाल्याबरोबर वसुदेव घेऊन आला, कंसाच्या हातात दिला. कंसाने पाहिलं 8वा मारणार आहे, पहिल्याला कशाला मारावं, सोडून दिलेलं बरं. ही बातमी युट्यूबला कळाली, लगेच पत्रकार आले, असं काय तुम्ही सोडलं, हे खरं नाही म्हणले, यांच्यावरती विश्वास नाहीये. चालतं बोलतं त्या काळातलं चॅनेल म्हणजे नारद महर्षी. आणि ते आले, कंसा, अरे कंसा लक्षात ठेव, म्हणले तुला माहिती नाही, म्हणले तू असं समजू नको, पहिल्यापासून मोजायला सुरुवात केली तर 8वा होतोय, आणि 8व्यापासून जर पहिला धरला तर पहिला 8वा होतोय. म्हटले पुण्य सारा बया भेटे देव ऋषी. आधीच याच्या जीवनामध्ये पाप होतं, अधिक पाप निर्माण करायचं होतं. बाल हत्या करण्याने फार पाप होतं बरं का. आणि याचा अधिक पाप निर्माण व्हावं म्हणून सांगितलं, कंसा एकही जिवंत ठेवायचं नाही. पटलं त्याला बरं का. म्हणून मुलगा झाला की आणून द्यायचा. जसं तुम्ही देवाच्या दर्शनाला येता नारळ घेऊन येता ना, जसा तो पुजारी नारळ फोडतो, एका दमातच 2 भकले, तशाच्या हातात द्यावं, ते फिरवावं आणि आपटावानी मारावं. वसुदेवानी डोळ्याने पाहावं, पण नामदेवरायांनी वर्णन केले, वसुदेव ब्रह्मज्ञानी होता. डोळ्याला टुपूसही आलं नाही बरं का, सण करण्याची शक्ती होती. डोळ्याने पाहिलं
कारण शेवटी वसुदेव विचार करतोय ते शेवटी काहीतरी कर्म आहे आणि ते कोणत्या तरी रूपाने आपल्याला फेडावं लागणार आहे. तसं आलेलं नाही, काहीतरी याच्या मागं कारण असलं पाहिजे, उगीच असं होणार नाही. म्हणून 6 मुलं मारली पण काही मनावरती परिणाम दिला नाही. 7वा झाला, परस्पर पाठवला बर का. आणि पुढं असा योग झाला की शेवटची वेळ आली आणि त्या शेवटच्या वेळेला कंस स्वतः गेलेला आहे कारागृहामध्ये. आणि कारागृहामध्ये गेला, त्या देवकी मातेचे दिवस भरलेले होते. देवकी मातेकडे पाहिलं, तेज होतं, अष्टसात्विक भाव जागे झाले होते. का? देव आत गर्भामध्ये येऊन वास्तव्य केले होते. त्या देवकीला पाहिल्याबरोबर कंसाची अवस्था निर्माण झाली. त्याला देव दिसायला लागला. तिथून आला, बैठकीत बसला, देवच दिसायला लागला. जेवायला गेला, देव दिसायला लागला. झोपायला गेला, देव दिसायला लागला. बाहेर पडायला लागला, देव. जिकडं जावं तिकडं देवच बर का. अहो, त्या वसुदेव देवकीच्या पोटामध्ये तो देव प्रगट झाला होता आणि त्या प्रगटीकरणाचा परिणाम कंसावरती एवढा झाला. तो म्हणायला लागला, देवाला 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 जणू वेड लागावं बर. अशी अवस्था निर्माण झाली. दिवस भरलेले आहेत आणि दिवस भरल्यानंतर देव बरोबर या श्रावण मासामध्ये अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीला त्या कारागृहामध्ये देव प्रगट झाले बर का. देव प्रगट झाले. गंमत अशी, प्रगट झाले होते देव, पण कोणाला कळालं नाही. देव 8 वर्षाचे प्रगट झाले. देवकी माता म्हणायला लागली, देवा, अशा 8 वर्षाच्या रूपामध्ये जर तू प्रगट झाला तर मला तुझं बाळ, माझं बाळ तुला कोणी म्हणेल का? शैशव लहान हो. देव बालक झाले. सांगितले बघा, आता वसुदेवाला सांगितलं, मला तुम्ही गोकुळात ठेवा आणि तिथं माया जन्माला आलेली आहे. तिला घेऊन या. सांगितलं बरोबर आहे, पण सांगितलं हे सगळं बंदिस्त आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका म्हणे. पहारा आहे कडक, त्याची चिंता करू नका. रात्री 12 वाजता एवढे पारे करू ठेवले होते, एवढे दरवाजे होते, एवढे पारे करू ठेवले होते. सगळ्या पारेकऱ्यांना देवाने मोहन घातलं, मोहित केलं. सगळे घोरायला लागले. कीर्तनात घोरतात काय नवल नाही, मोहित केलं. कारण देवाला घेऊन जातेल कोणाला कळू नये. तसं देव आलेला कीर्तनात कोणाला कळू नये म्हणून ती माया आम्हाला झोपेत नेते बर का, मोहित करते, लक्षात ठेवा. सगळे ते सगळ्यांना गाढ झोपा लागल्या होत्या. सगळे दरवाजे खडा सगळे उघडले बर का, उघडले. आणि वसुदेव भगवंताला घेऊन चाललेले. आता श्रावण मास होता, त्या श्रावण मासामध्ये वर्षा ऋतू वर्णन केले. गावाच्या बाहेर पडला, यमुना नदी वाहत होते. पाऊस सतत असल्यामुळे यमुनेला पूर आलेला होता. आणि पूर आलेला होता. रात्री 12 वाजता निघाले. हळूहळू पलीकडे जाण्याकरता काही रस्त्याची व्यवस्था नव्हती, पाण्यातूनच जायचं. पण पाणी वाढायला लागलं, एवढं पाणी वाढायला लागलं का यमुनेला आनंद झाला. काय आनंद झाला? आमच्या करता देव आमच्या जवळ आलाय, त्याच्या चरणाचं दर्शन घ्यावं. पण ते यमुनेचं पाणी वसुदेवाच्या नाकात चाललं.
देवाने विचार केला, माझ्या बापाच्या नाकात जर पाणी गेलं तर मला इथंच वरती तरंगावं लागेल. आपलं पितळ उघडं पडेल. पण देवाने जाणलं आणि त्या टोपल्यातून पाय बाहेर काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर ती सर 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 खाली उतरली. उतरली आणि तिकडं गेले. झोपलेले होते, काहीच माहिती नाही. आणि ती तिथं भगवंताला ठेवलं आणि त्या मायेला घेऊन आले. पुन्हा आत आले. पुन्हा दरवाजे झाकले. दरवाजे झाकल्यानंतर पुन्हा बरोबर 12 वाजता आवाज आला रडण्याचा. कंसाचे सर्व पारेकरू जागे झाले. महाराज महाराज महाराज, पुत्र झाला पुत्र झाला. बघतोय आलाय कंस धावत आला. बघतो तर रडायला लागली. रडता रडता आवाज आला, ही पुरुष नाही, मुलगीचा आवाज येतोय. पण कंसाने ती हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेऊन आला कंस. आणि कंस घेऊन आला बाहेर आणि तिला मारण्याकरता प्रवृत्त झाला. अशी गर फिरवता फिरवता हातातून ती सुटली बरं का. आणि हातातून सुटली आणि आकाशामध्ये जाऊन त्यांनी कंसाला सांगितलं. काय सांगितलं? तुझ लागी वदी उपजला मज आधी. कंसाला सांगितलं, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि तू गोकुळात आहे. आणि तू गोकुळातला सकाळचा तो जन्म काळ आहे. आता हा चोरटा जन्म काळ बरं का. चोरटा जन्म काय? रात्री 12 वाजता देव प्रकट झाले आणि तो प्रकट झालेल्या त्या कालाचं वर्णन केले. स्वर्गातली अवस्था सांगितली. सर्व देव फुले गुण उभे आहेत. अप्सरा गंधर्व नाचतायत. गायन चालू आहे. आनंद 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 सर्वत्र. विमानांची दाटी झालेली आहे. पुष्पाचा वर्षाव सुरू झालेला आहे. देव प्रगट झालेले आहेत. तो कोणता महिना होता? दसरे ते मारेला तोची होता मास. वर्षा ऋतू आशे कृष्ण पक्ष. दशरथ राजाला मारलेला श्रावण मास. श्रावण महिना. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. वद्य पक्ष. पुढं वसुनाम तिथी बुधवार आशे. शुक सांगत तसे परीक्षिती. तिथी, त्या तिथीचं वर्णन केले. बुधवार होता त्या दिवशी. आणि शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत. पुढं रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र. नक्षत्र कुठलं होतं? रोहिणी. रोहिणी नक्षत्रामध्ये देव प्रगट झाला. 2 प्रहर म्हणजे मगाशी मी बोलून गेलो 3 तासाचा एक प्रहर. 6 ते 9 पहिला प्रहर आणि 9 ते 12 दुसरा प्रहर. 2 प्रहरी मध्यरात्री बरं का. 12 वाजता. आणि परिणाम प्रगट झाले. पण काय? पुढं माया घाली अस्त्र रक्षपा. त्या सर्वांना त्यांनी मोहित केलेलं आहे. पुढं नवग्रह अनुकूल. सर्वांचे जे मूळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. महाराज वर्णन करतात नामदेव महाराज, काही असो पण वसुदेवाचं कपाळ नाम त्याचं प्रारब्ध धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. साक्षात जगताचा नियंता तिथं आज घडीला प्रगट झालेला आहे. पुढं जयाचा तो वंश तयाची आनंद. कोणाचा वंश? कुठं देव आले? रात्री चंद्र असतो का सूर्य असतो? चंद्र असतो. चंद्रवंशी. त्या चंद्राला फार आनंद आला. माझ्या वंशामध्ये देवाला, माझ्या वंशामध्ये देवाला आनंद झाला त्या वंशाला बरं का. पुढं
उभे राहा उभे राहा. आयोनी संभव श्रमी, आयोनी संभव काही नो श्रमी, आयोनी संभव काही नो श्रमी, आयोनी संभव काही नो आयोनी संभव काही नो आयोनी संभव काही नो श्रमी, स्वामी वसुनामध्ये बुधवार आसे, वसुनामध्ये बुधवार आसे, बुधवार आसे, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय राधा राधा कृष्ण राधा. बसा 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 खाली बसा. जय राधा राधा कृष्ण राधा. बसा बसा. जय राधा राधा कृष्ण राधा. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा सर्वांनी. राधा जय राधा राधा कृष्ण राधा. खाली बसा. जय राधा राधा कृष्ण राधा. जय राधा कृष्ण राधा. जय राधा कृष्ण राधा. जय राधा कृष्ण राधा. कुंडली कवरदारी ज्ञानदेव तुकाराम ज्ञान गोपाल कृष्ण महाराज. जय राधा कृष्ण राधा. जय राधा राधा. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला तो परमात्मा. अशा मध्यरात्रीला त्या भक्ताकरता प्रगट झाला. तुका म्हणी पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, वसुदेव देवकीची इच्छा होती बालक रूपाने आमच्या पोटी देवा तुम्ही यावं. यशोदानंद राजाची इच्छा होती आमच्या मांडीवरती खेळावं, आमच्या घरात रांगावं, आमच्या हातचं खावं. पूर्वी इच्छा, भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता तो परमात्मा प्रगट झाला. आणि तोच परमात्मा आज ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानेही प्रकट झाला. म्हणून त्यांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या पद्धतीने परमात्मा आज तिथीला प्रगट झाले. तो चोरटा जन्म आहे, प्रत्यक्ष भगवंताचं प्रगटीकरण आता जरी आलं तर ते गोकुळामध्ये विशेष रूपाने झालेलं आहे. त्याचा सोळा भगवंतांनी ती योजना केली. रात्रीतून तो सगळा व्यवहार देवाने करून घेतला, कोणाला कळू दिलं नाही. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं होतं, या नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा, तिथं ठेवा, तिथं माया जन्माला आलेल्या आहे, तिला घेऊन या. आणि या पद्धतीने हा देवाचा जन्माचा सोहळा संपन्न झाला. आणि तो सकाळचा जन्म सोहळा आहे, तो गोकुळामध्ये आनंद सोहळा प्रगट झाला. त्याचं सकाळीच्या सत्रामध्ये वर्णन केलं जातं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, असा तो परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो, भक्ता करता होतो आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतो. जशी भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता देव अवताराला आला, तशी सकळ जीवांची इच्छा पूर्ण करण्याकरता ज्ञानोबराय अवताराला आले. म्हणून प्रसादानामध्ये काय सांगितलं, जो जे वांचील तो ते लावो. ज्याला जी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. ती सर्वांची इच्छा पूर्ण करण्याकरता ज्ञानोबरांचा अवतार याच वेळेला झालेला आहे. म्हणून आपलं भाग्य आहे, हा उभय स्वरूपाचा सोहळा आपल्याला साजरा करता येतो आणि तो संपन्न होतो. हाच आनंद अधिक अधिक आमच्या जीवनामध्ये भोगायला मिळावा आणि त्या भगवंताची सेवा अखंड आपल्या जीवनामध्ये घडावी, हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून पण शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ते नोया उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.